नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण राज्याच्या कानाकोपऱ्यातली, राज्याच्या विविध जिल्ह्यातली बातमी जाणून घेणार आहोत। अर्थातच 36 जिल्हे 72 बातम्यांमधून। विविध मागण्यांसाठी शनी शिंगणापूर देवस्थानचे 400 कर्मचारी उद्यापासून संपावर। चौथी बैठक निष्फळ ठरल्याने कर्मचारी संपावर ठाम। मंदिर व्यवस्था कोलमडण्याची शक्यता। तुळजाभवानी मातेचं मंदिर 22 तास दर्शनासाठी खुलं राहणार। नाताळ आणि नववर्षाच्या सुट्टीनिमित्त गर्दीच्या अनुषंगाने मंदिर संस्थांचा निर्णय। 24 ते 27 डिसेंबर तुळजाभवानीचं व्हीआयपी दर्शन पास बंद। नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्या असल्याने गर्दी होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय। बार्टी आणि महाज्योतीच्या पीएचडी फेलोशिपच्या परीक्षेत गोंधळ। पुणे विद्यापीठाची पेपर घेण्याची जबाबदारी असताना पुन्हा गोंधळ। 2019च्या सेट परीक्षेतील प्रश्नांचा आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये समावेश केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम। फेलोशिप परीक्षा रद्द करा, विद्यार्थ्यांची राज्य सरकारकडे मागणी। 2019चे प्रश्न जसेच्या तसे आल्याने विद्यार्थी संतप्त। सरकारच्या गोंधळामुळे सगळा प्रकार घडल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या MBAच्या पेपर फुटीनंतर गुन्हा दाखल। चिखली पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद। फुटबॉल सामन्यावेळी कोल्हापुरात राडा। मैदानात खेळाडू आणि प्रेक्षक गॅलरीमध्ये समर्थक भिडले। तणावपूर्ण वातावरणामुळे पोलिसांकडून लाठीमार। 25 जणांवर गुन्हा दाखल। काँग्रेसच्या सुनील केदार यांची आमदारकी रद्द। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा। शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांची अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी। वीज बिल वसुली करू नका अन्यथा जीवे मारू। महेंद्र दळवींकडून सहाय्यक अभियंत्याला फोनवरून धमकी। गडचिरोलीतील काँग्रेस मेळाव्याआधी विजय वडेट्टीवारांचं स्वागत। गडचिरोली जिल्ह्याची परंपरा असलेल्या आदिवासी नृत्य करत वडेट्टीवारांचं स्वागत। काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त 28 डिसेंबरला काँग्रेसची नागपूरमध्ये भव्य रॅली। सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी उपस्थित राहणार। नाना पटोलेंकडून रॅलीच्या तयारीचा आढावा। 23 जानेवारीला नाशिकमध्ये ठाकरे गटाचं राज्यस्तरीय अधिवेशन। अधिवेशनाच्या पूर्वतयारीआधी संजय राऊत, सुभाष देसाई, अनिल देसाई आणि विनायक राऊतांकडून पाहणी। सातपूर परिसरातील हॉटेल डेमोक्रेसीमध्ये पार पडणार अधिवेशन। बारामतीमध्ये अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा। कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवारांकडून बारामती तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंचांचा सत्कार। बारामतीमध्ये अजित पवारांच्या हस्ते धनादेश वाटपाचा कार्यक्रम। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत झालेल्या पाळीव प्राण्यांच्या मालकांना नुकसान भरपाई। एकूण 10 कुटुंबांना धनादेशाचं वाटप। पुण्यामध्ये खासदार सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत गृहनिर्माण सोसायट्यांचा मेळावा। उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांचा सुळेंच्या हस्ते सन्मान। पक्षानं संधी दिली तर लोकसभा निवडणूक लढवणार। पुणे लोकसभा लढवण्यासाठी सुनील देवधर यांच्याकडून इच्छा व्यक्त। कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात। तानाजी सावंत किरकोळ जखमी, गाडीचं मात्र मोठं नुकसान। मराठा समाज कुणाचाही सुपडा साफ करू शकतो। मराठा काय आहे हे काही दिवसात कळेल। 20 तारखेला 10 लाख गाड्या मुंबईच्या दिशेने निघणार। मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। जरांगेंकडून चलो मुंबईचा नारा। 20 जानेवारीपासून मुंबईमध्ये आझाद मैदान आणि शिवाजी पार्कमध्ये आमरण उपोषण। आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही, जरांगे ठाम। मनोज जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार। सततचा प्रवास होत असल्याने जरांगेंच्या तब्येतीवर परिणाम। मनोज जरांगेंचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल। अंतरवाली सराटीच्या मैदानावर जरांगेंची बॅटिंग। साताऱ्यामध्ये 1 डिसेंबरपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाची सांगता। 5 जानेवारीनंतर मराठा आरक्षणासाठी पुढील निर्णय घेणार, सकल मराठा समाजाची माहिती। कृषी मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण। धनंजय मुंडे सध्या पुण्यातल्या घरी क्वारंटाईन। पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता। जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून हेलिपॅडची पाहणी। पंतप्रधानांच्या हस्ते 15,000 घरकुलांचं लोकार्पण होण्याची शक्यता। मंत्री छगन भुजबळ यांची नाशिकमधील खानदेश महोत्सवाला हजेरी। महोत्सवात भुजबळांनी घेतला लावणीचा आनंद। कार्यक्रमाला पोलिसांकडून विशेष सुरक्षा। भाजपचे प्रतापराव सोनवणे यांचं निधन। स्वर्गीय प्रतापराव सोनवणे यांच्या घरी छगन भुजबळ यांची सांत्वनपर भेट। राज्यातील पाण्याची परिस्थिती गंभीर। पुणे जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही। पुढच्या 3 महिन्यात सरकारनं तातडीनं पाण्याचं नियोजन करावं, सुप्रिया सुळेंची मागणी। लातूरच्या सिंदालामध्ये पोलिसांकडून गाड्यांची तोडफोड। कला केंद्राच्या आवारातील घटना। पोलीस मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समोर। गाड्यांची तोडफोड करतानाचा CCTV समोर। धाराशिव शहरातील ज्योतिक्रांती मल्टीस्टेट बँकेवर दरोडा प्रकरणात गुन्ह्याची नोंद। कॅशियरच्या फिर्यादीवरून अज्ञात 5 दरोडेखोरांवर कलम 395 नुसार गुन्हा दाखल। गोंदियामध्ये अनुकंपाधारकांच्या आंदोलनाला अखेर। खासदार आणि आमदारांच्या भेटी। 14 तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू।
जळगावातील शिवकॉलनी उड्डाणपुलाखाली नव्या भुयारी मार्गाची तरतूद. नव्या उड्डाणपुलामुळे 2 किलोमीटर अंतराचा फेरा टळणार. महारेलकडून रेल्वे प्रशासनाला प्रस्ताव सादर. पुरंदर तालुक्यातील नीरा या ठिकाणी रेल्वे कामावरून नागरिक आक्रमक. रहिवाशांचे प्रश्न सुटेपर्यंत रेल्वेला काम करू देणार नाही. आमदार संजय जगताप यांचं रहिवाशांना आश्वासन. वाशिम शहरातील टेम्पल गार्डन पुन्हा बंद अवस्थेत. अवघ्या 2 ते 3 महिन्यातच गार्डन बंद झाल्यानं कोट्यवधींचा खर्च वाया. अमरावतीमध्ये 8 महिन्यांनंतर पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद. 9 नमुन्यांच्या तपासणीनंतर 21 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह. तर कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळल्यानं पंढरपूरमध्ये मंदिर प्रशासन सज्ज. येणाऱ्या भाविकांनी कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याचं मंदिर प्रशासनाकडून आवाहन. नागपूर महापालिकेकडून जानेवारीतच नदी नाल्यांच्या सफाईला सुरुवात होणार. महापुरानंतर पालिकेचा निर्णय. शहरातील 227 लहान मोठ्या नाल्यांची सफाई करणार. महापालिकेने घेतला आढावा. परभणी जिल्ह्यात यंदा ज्वारीच्या उत्पादनात वाढ. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या ज्वारीच्या लागवडीकडे कल. गोंदिया जिल्ह्यात अतिक्रमणधारक शेतकरी हमीभाव केंद्रावर धान विक्रीपासून वंचित. जमिनीचा सातबारा नावावर नसल्यानं शेतकरी नोंदणीसाठी अपात्र आणि प्रशासनाला तोडगा काढण्याची मागणी. बुलढाण्याची सीड हबची ओळख पुसली जाण्याच्या मार्गावर. बियाणं तयार करणाऱ्या शेडनेटची दुरावस्था. अवकाळी पावसामुळे तब्बल 240 शेडनेटचं नुकसान. एनडीआरएफकडून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. मुक्ताईनगरच्या भुसावळमध्ये कांद्याला 3 रुपये किलो भाव मिळाल्यानं शेतकरी निराश. लागवडीचा खर्चही न निघाल्यानं शेतकरी चिंतेत. नाशिकमध्ये कपाशीच्या उत्पन्नात 70% घट. पावसाअभावी लागवड क्षेत्रात घट झाल्यानं कापूस उत्पादकांना मोठा फटका. परभणीमध्ये पावसाअभावी कापसाच्या उत्पादनावर परिणाम. लागवड खर्च निघणंही कठीण. कापूस उत्पादक शेतकरी संकटात. गोंदियामध्ये नांगरणीला सुरुवात. खरीपातील धान पिकाची कापणी आणि मळणी पूर्ण. रब्बी हंगामाच्या कामांना वेग. नाशिक बोरीवली मार्गावर धावणार इलेक्ट्रिक बस. नाशिक परिवहन आगारात टप्प्याटप्प्यानं दाखल होणार 10 बसेस. एकदा चार्ज केल्यावर जवळपास 200 किलोमीटर बस धावणार. पुणे जिल्ह्यातील पुरंदरच्या विकास कामांसाठी 25 कोटींचा निधी. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश. पंढरपूरमध्ये सर्व सोयीसुविधांनी युक्त नामसंकीर्तन संकुल उभारणीचं काम सुरू. उर्वरित कामांसाठी अधिवेशनात 25 कोटींचा निधी मंजूर. सलगच्या सुट्ट्यांमुळे जेजुरी गडावर भाविकांची गर्दी. सकाळपासून लाखो भाविकांनी खंडोबाचं दर्शन घेतल्याची माहिती. शिर्डीच्या साईनगरीत सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची अलोट गर्दी. गर्दीच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानकडून भाविकांच्या दर्शनासाठी विशेष नियोजन. शिर्डीमध्ये फुलांना विविध राज्यातही शिर्डीच्या फुलांना मागणी आणि ही फुलं यामध्ये शेतीतून शिर्डीमध्ये लाखोंची उलाढाल आणि शेतकऱ्यांनाही त्यामुळे दिलासा. पर्यटकांच्या गर्दीनं महाबळेश्वर गजबजलं. वेण्णा लेक परिसरात पर्यटकांकडून आनंद घेणं सुरू आणि नौका विहार तसेच घोडेस्वारीचाही आनंद. वीकेंड आणि नाताळ साजरा करण्यासाठी पर्यटकांची पावलं लोणावळा खंडाळ्याकडे. अनेक पर्यटकांनी लोणावळा खंडाळ्याला दिली पसंती. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. नाताळ सणानिमित्त सलग सुट्ट्यांमुळे आनेवाडी टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. साताऱ्याहून कोल्हापूरच्या दिशेनं जाणारी वाहतूक संथ गतीनं. हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये भाविकांची मोठी गर्दी. सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची पर्वणी. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. चंद्रपुरात ईव्हीएमबाबत जनजागृती अभियानाला सुरुवात. जागृती अभियानांतर्गत डिस्प्ले वाहनांच्या माध्यमातून करण्यात येतंय जागरूकतेचं आवाहन. जळगावात सराफ कारागिराच्या घराचं लॉक तोडण्याचा प्रयत्न. सायरनचा आवाज होताच चोरट्यांनी पळ काढला. घटना सीसीटीव्हीत कैद. कारगिलमध्ये शहीद झालेल्या जळगावच्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील जनसमुदायाची गर्दी. तरुणांकडून संपूर्ण गावात तिरंगा रॅली. सांगलीमध्ये राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न. राधेय सेवा फाउंडेशनकडून आयोजन. मॅरेथॉनमध्ये दिव्यांगांची स्पेशल राईड. जिल्हा परिषद जलजीवन मिशनच्या वतीनं वाशिममध्ये चित्रकला आणि निबंध स्पर्धेचं आयोजन. शालेय स्तरावरून तालुका आणि जिल्हा स्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची बक्षिसं. चंद्रपूरच्या विसापूरमध्ये 67व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचं आयोजन. क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा. 26 ते 31 डिसेंबरपर्यंत 20 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारामध्ये स्पर्धा पार पडणार. गोंदिया शहरातील सायकलिंग संडे ग्रुपला 300 आठवडे पूर्ण. सायकल चालवत साजरा केला स्थापना दिवस. 2017ला करण्यात आली होती ग्रुपची स्थापना. धुळ्यामध्ये राज्यस्तरीय सकल मराठा समाज वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन. वधूवर परिचय मेळाव्यामध्ये राज्यभरातून आलेल्या मराठा समाजातील तरुण तरुणींचा सहभाग. अहमदनगरच्या भंडारदरामध्ये सांदन व्हॅली पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा मृत्यू. पाय घसरून पडल्यानं 24 वर्षीय मुलीचा मृत्यू. पोलिसांकडून काळजी घेण्याचं आवाहन.
बुलढाण्यामध्ये स्त्री रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर सचिन वासेकर यांना लाच घेताना अटक. 48,000ची लाच घेताना डॉक्टर वासेकरांना रंगेहात पकडलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. सांगलीमध्ये श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा, मंगल अक्षता कलश पूजन आणि भव्य शोभायात्रा. सर्वांच्या मुखातून जय श्रीरामचा नारा. अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नगरच्या नेवासातही अक्षदा कलशाची शोभायात्रा. जय श्रीरामच्या जयघोषाने नेवासा नगरी दुमदुमली. परभणीमध्ये अवकाळी पावसाचा हरभरा पिकांवर परिणाम. पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव. उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता. रत्नागिरीतील आंबा बागायतदार हवामान बदलामुळे चिंतेत. मधलई वारे आणि थंडीमुळे आंबा बागायतदार धास्तावले. जळगावच्या रावेर तालुक्यात अज्ञाताकडून केळी पिकाची नासधूस. केळी उत्पादक शेतकरी हैराण. माथेफिरूवर कारवाई करण्याची मागणी. वाशिममध्ये कृषी विभागाच्या सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन. कृषी कर्मचाऱ्यांकडून गायन, नृत्य, नाट्य, पथनाट्य आणि भारुडाचं सादरीकरण. नांदेडमध्ये हळदीच्या करप्या रोगाचा हळदीवर प्रादुर्भाव आणि परिणामी यंदाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता. कंधार, लोहा आणि मुदखेडमध्ये करप्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त. सांगलीतील आमणापूरच्या कृष्णा वेशीत बगळ्यांनी थाटली वसाहत. एकाच वेळी असंख्य बगळे आकाशात घेतायत भरारी. वाशिम जिल्ह्यातील कोहगाव हाडेच्या ग्रामस्थांना रस्त्याअभावी करावा लागतोय अडचणींचा सामना. सोनाटी गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांचे मोठे हाल. जीव मुठीत धरून 10 महिने पैनगंगेच्या नदीपात्रातून करावा लागतोय प्रवास.